विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे सचिव अविनाश जगताप यांनी यावेळी सांगितले की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। शाळेतील सर्व शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत असून विविध शैक्षणिक उपक्रमात पालकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे। यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य मिळत आहे। त्यामुळेच शाळेची संख्या वाढत असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सध्या 442 आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांनी शाळेच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली। त्यांनी सांगितले की उन्हाळ्यात शाळेतील उर्वरित काम पूर्ण करून शाळेला नव्या स्वरूपात डिजिटल शिक्षण प्रदान करण्यासाठी तयारी केली जात आहे। आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025 ते 26 मध्ये शाळेतील डिजिटल शिक्षणाची व्यवस्था सुरू केली जाईल। सुभाष उच्च प्राथमिक शाळेची स्थापना 1991 मध्ये झाली होती आणि तेव्हा इयत्ता पहिली मध्ये फक्त 14 विद्यार्थ्यांपासून शाळेचा प्रारंभ झाला होता। आता शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 442 पर्यंत पोहोचली आहे। यावेळी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी इयत्ता पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचे ज्ञान आणि समर्पक उत्तरांवर समाधान व्यक्त केले। शाळेच्या आगामी डिजिटल स्वरूपाचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उत्सुक आहेत। मराठी शाळा सगळीकडे माघारत असताना मूलमध्ये एक विचार जर केला, जसं बुटे सरांची किंवा आमची शाळा आहे, तर या मागचं गमत म्हणजे आम्ही कसं केलं मी तुम्हाला सांगतो। पूर्वी शासनाचा एक धोरण आलं होतं, विजूभाऊंना माहीत आहे की काही शाळा त्यांनी मॉडेल शाळा घोषित केल्या होत्या। तर या शाळेतल्या शिक्षकांनी त्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळांना भेट द्यायची, त्या शाळेमध्ये कशा पद्धतीनं शिकवल्या जाते, कशा पद्धतीनं व्यवस्था आहे, कशा पद्धतीचे शैक्षणिक साहित्य आहे हे बघा आणि आपल्या शाळेमध्ये फरक करा। आम्ही गाडी करून आमच्या शिक्षकांना घेऊन बऱ्याच शाळांना आम्ही भेटी दिल्या। काही ई लर्निंगच्या शाळा होत्या, ऑनलाईन झालेल्या होत्या, काही मॉडेल टॉप मॉडेलच्या शाळा होत्या। आम्ही हे सगळं बघितल्याच्या नंतर विचार केला की हे आपण जे बघायला याच्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये शिक्षण चांगलं आहे। आता काही गोष्टीमध्ये सुधारणा आवश्यक आहे। आपल्या शाळेमध्ये अडचण एकच होती, जागेची। जागा कंजेस्टेड आहे, बिल्डिंग तेवढीच आहे। केवळ जागेचा बाऊ करत बसण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये कसं चांगलं करता येईल याचं एक डोळ्यासमोर उद्देश ठेवून आमच्या शिक्षकांनी